माहेरी आई वडिलांच्या घरी कितीही दिवस राहिले ना, तर शेवटी एक दिवस येतो असा की जो आपल्याला नको वाटणारा असतो. तर प्रत्येकीला ज्याच्या त्याच्या घरी जावंच लागतं. तर तसाच आजचा दिवस होता. तर माझी मोठी बहीण तर ती गेली होती, कारण की ती जवळच असती. त्यानंतर ना, तर 3 नंबरची बहीण होती ना, तर तिला जायचं होतं आज. तर मग तिथं तिला जायचं होतं ना, तर इथं सगळे शांत होते, कारण की ती थोडीशी लांब असती. तर त्यामुळं मग तिला जायचं होतं ना. तर एवढे दिवस राहिलो आणि आता अचानक जायचं म्हटलं की थोडंसं सगळे नर्वस असतात. आणि इथं आम्ही सगळे पण ना, थोडेसे बघू शकता चेहरा जरी थोडासा हसत होते, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर ना थोडंसं दुःख होतं. सगळे असे हे करत होते नाही का, थोडेसे मम्मी ते सगळेच. तर इथं माझी बारकी बहिणीची तयारी सुरू झाली होती जाण्यासाठी. तर त्यामुळं मग इथं सगळ्यात अगोदर ना सगळं आमचं काम वगैरे सगळं आवरून घेतलं होतं. आणि बारकी बहीण ना स्वयंपाकाला लागली होती. तर इथं मटण वगैरे आणलेलं होतं, चिकन. आणि इथं मग शिजत वगैरे घातलं होतं भाजी बनवण्यासाठी. आणि इथं बारक्या बहिणीचा चाललेला होता स्वयंपाक करायचा, कारण की इथं ना सगळे जे त्याचे कामच असते. मग बारकी बहिणीवर सगळा लोड आलेला असतो कामाचा, काम वगैरे करण्याचा. आणि आभी बघू शकता, आभीला पण तो बारका चालला म्हणून त्याला पण थोडंसं वाईट वाटत होतं. म्हणून मग सगळं आवरलं, जेवण वगैरे केलं. आणि मग दुपारी डॅडी तर तिला घेऊन जायला चालले होते सोडवायला. मग सगळं आवरलं, तिची तयारी वगैरे झाली, बॅग बिग भरली. मग सगळ्यांचं तिने दर्शन घेतलं, सगळ्यांच्या गळ्यात पडली. आणि इथं बघू शकता सगळे इमोशनल झाले होते, सगळ्यांना भेटत होती. तर खरंच ना, खूप असं वाईट वाटतं नाही का, सगळ्या एवढ्या दिवस सगळ्या सोबत राहिल्या. आणि मग जेव्हा जाण्याची वेळ येते ना, तेव्हा खूपच असं मन भरून येतं. तर दोघी तर एक मोठी तर गेली होती, ही 3 नंबरची आज चालली होती, आता राहिली होती दोघीजणी, मी आणि ती माझी बहीण. तर आम्हाला पण जायचं होतं, कारण की ती गेली ना, तर जीवच लागत नव्हता, खूपच असं वेगळं वाटत होतं. तर बघू शकता किती लग्न होऊन 2 मुलं जरी झाली ना, तरी पण आईवडिलांमध्ये जायच्या वेळेस रडतेच ना, किती काय केलं तरी पण डोळे भरून येतातच, मन भरूनच येतात. तरी वर्ष तरी 6 महिन्यातून तरी येतच असतो. पण त्यामुळं मग इथं ना ती सगळ्यांना भेटत होती. इथं आभीला पण भेटत होती. आभीला पण करमत नव्हतं, कारण की तिचा बारका मुलगा होता ना, तर मग आभीसोबत खेळायला. तर मग इथं बघू शकता. आणि मग शेवटी मला पण भेटली नाही का. तर आता मी मोठी बहीण म्हटल्यावर मला तर गप्प राहून चालत नाही. त्यामुळं मग मला चेहऱ्यावर हसू ठेवावंच लागतं, कारण की आपण मोठंच जर डोळ्यात पाणी आलं, आपण मोठंच रडायला लागलं की म्हणजे बाकीच्यांना पण थोडंसं हे होतं. त्यामुळं मोठे असले की थोडंसं खंबीरपणे उभंच राहायला लागतं. तर त्यामुळं मग मी मन हे करण्यासाठी ना थोडासा व्हिडिओ पण घेतला. मग तिला म्हटलं मी व्हिडिओ शूट करते बरं, कुणी रडायचं वगैरे नाही, काही नाही, असं हे करून चाललं होतं. आणि ती निघाली आणि तिचे डोळे भरून आले होते. आणि तिने लगेच नाही का मग तोंडाला रुमाल बांधून घेतला. तर असंच होतं नाही का प्रत्येक वेळेस आमच्यासोबत. तर मग इथं लगेच गाडी वगैरे बसली होती. तर थोडंसं जास्त लांब पण नव्हतं, तरी पण 2 तास लागतात तिच्या गावाला पोचायला. तर त्यामुळे मग डॅडी म्हटले की मीच सोडायला जातो. आणि मग कसं आपापले गेले म्हणून तेवढं काय टेन्शन वाटत नाही. मग इथं सगळं डॅडी गाडीवर बसले होते. मग इथे सगळं तिचं व्यवस्थित सगळे आवरून देत होते, कारण की ती एक मोठा मुलगा समोर बसला होता, एक बारका मुलगा होता. तर त्यामुळं मग कसं व्यवस्थित बसलं हे ते म्हटलं की हे वाटतं थोडंसं. आणि जाऊपर्यंत ना असं वाटत होते की ती निघूपर्यंत असं वाटत होते की जाऊ नये म्हणून. तर त्यामुळं खूप असं ही वेळ ना प्रत्येकावर येतेच, तर कोणावर येऊ नये. बहिणीपासून वेगळं होणं खूप असं अवघड होतं. तर मग फायनली ना ती निघाली होती. आणि ती निघाली आणि सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांचे डोळे असे पाणावले होते. सगळे तिला बाय करता वेळेस ना थोडे सगळ्यांचे डोळे पाणावले होते. तर असं तिला आम्ही लांबपर्यंत जाईपर्यंत बघत होतो. तर असं बघू शकता सगळे रस्त्यावरच थांबले होते. सगळे ती इतक्या दूर गेली तरी सगळे रस्त्यावरच थांबले होते. तर चला, मी पण इथंच व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा.